झाडा बी तशी रस्त्यावर पडली ती आंबा एक खर्च करून चांगलं मल्चिंग बिल्चिंग करून ड्रिप असेल मध्ये डबल वाटा तळा कुठल्या बी ह्याचं पान असं तर जीव आहे झाडात पाना शोला कसं कट करतात वाळूनच गेले नाही आता ह्याचा विषय संपला काहीच होत नाही संपलं आता येत नाही 1 महिन्याचं सांभाळ एवढं चांगलं येत होतं ते आणि काय नाही पूर्ण ठरव काय असं झाडाचं पूर्ण हिरं होय त्यांची जमीन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आंब्यावर आहे असं नव्हतं आता केशर आहे बघा आणि काळे कागद करते ती मला एकच मिनिट बोल द्या एक जण मुख्यमंत्री आले त्यावेळेस काय ट्रिप करायला आला का साहेब सरळ ऊस नाही बाग नाही सरळ आमच्या टमाटी होती ना इथंच होती तुम्ही दादा आलतो खाली खाली लांब पाणी बी राहील ना की आता काही सवय येत नाही काय राहिले झाड तुमची बारकी आहे ती पण पडली तर नाही ती हाईट जर असते का आडवी त्याला वजन खालून काय पाला काय राहत वाळून जातात काढायचा खर्च वाले आहे दादा काढायचं काय स्वस्त होतं काय मोठमोठे गड्डे आता हे काय पूर्ण दाबलं काय काळ पडतं टोटल आंब्याला पिकतच मार आता हे पिकत पण नाही आणि काहीच नाही पूर्ण आता दिसतायला तुम्हाला काय वाटतं आंबा आहे गारपीट व्हायची अशा पद्धतीने सांभाळली होती बाग आणि आजची परिस्थिती बागाची अवस्था म्हणजे हेच नाही प्रत्येक शेतकऱ्याची अशी अवस्था गारपीट पडायच्या लय भारी बाग सांभाळली तुम्ही मला अजून एक सांगा गेल्या वर्षी जे नुकसान झालं त्याची आधी काम लावली नव्हती सूचना होत्या का नाही आपल्या नुकसान झालंय पंचनामा झालाय स्वतःलाच करायचे ना तसं नाही पण एक कमीत कमी ग्रामपंचायत आपण बघतोय की मागच्या 2 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय. कालही धाराशिव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली. जवळपास 1-2 फूट थर गारांचा साचला होता आणि या ठिकाणी जी पिकं आहेत ज्वारी असेल, द्राक्ष असतील, केळी असेल, भाजीपाला असेल, ह्या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि खरं तर त्यांचा खर्च खूप असतो. त्या प्रमाणात शासकीय मदत मिळत नाही. परंतु माझी विनंती एवढीच आहे शासनाला की ज्या शेतकऱ्यांना हे शेतकऱ्यांचा खर्च बियाण्याचा असेल, रोपाचा असेल, फवारणीचा असेल, मल्चिंगचा असेल, हा खर्च खूप म्हणजे लाखामध्ये जातो आणि आपण मदत त्यांना काही हजारात देतो. त्यामुळे ही जरी मदत कमीत कमी आपण तात्काळ ह्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शासनानं लवकरात लवकर पावलं उचलावीत आणि एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार अशाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत शासनाने द्यावी एवढीच विनंती शासनाला आम्ही करतोय. किती गावात नुकसान झालं? आपण बघतो की धाराशिवमध्ये आज आपण सकाळपासून बावी असेल, धारूर असेल, खामसवाडी असेल, या तिन्ही गावात नुकसान झालेलं आहे. त्या दुसरीकडे कोल्हेगाव, ढोराळा, देवळाली या कळंब तालुक्यातील गावाचे नुकसान झालेलं आहे. आज आपण बघतोय की आजही वातावरण तसंच पावसाचं आहे आणि मागच्या 2 दिवसापासून बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे सुरू आहेत, पण फक्त पंचनाम्याची सोपस्कार न पार पाडता भरीव अशी मदत ह्या शेतकऱ्यांना शासनाने द्यावी एवढीच विनंती शासनाला आहे.